रामकृष्णारी आज एक आनंदाचा दिवस असा की ज्ञानोबारायांना अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण होतात. सावता महाराजांना अवताराला येऊन 775 वर्ष पूर्ण होतात. आणि संत नामदेव महाराज, संत जनाबाई आणि त्यांचं सर्व कुटुंब यांना समाधी घेऊन 675 वर्ष पूर्ण होतात. जनार्दन पंत देशपांडे एकनाथ महाराजांचे गुरु तर यांनाही समाधी घेऊन 450 वर्ष पूर्ण होतात. तदनंतर संत नारायण महाराज देहूकर पालखी सोहळ्याचे जनक यांना 375 वर्ष पूर्ण होतात. या निमित्ताने संपूर्ण पुणे जिल्हा एकत्र येऊन श्री क्षेत्र भंडारा डोंगर संस्थान, घोराडा डोंगर संस्थान आणि भामचंद्र डोंगर संस्थान, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान आणि तुकाराम महाराजांचे वंशज या सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचे मानाचे अश्व शितोळे सरकारने पाठवलेले आहेत. आणि त्यांचा आज दिव्य रिंगण सोहळा प्रथमच भंडारा डोंगराच्या इतिहासात 375 वर्षात हा अश्व रिंगण सोहळा पहिल्यांदाच पार पडलेला आहे. आणि म्हणून खूप नयनरम्य सोहळा. आणि या पालखी सोहळ्यासाठी आज संत सावता महाराजांच्या पादुका आल्या आहेत, ज्ञानोबारायांच्या आल्या आहेत, तुकोबारायांच्या आलेल्या आहेत, तदनंतर संत जनाबाईंच्या आलेल्या आहेत, संत नामदेव महाराज सकल संतांच्या पादुका आज देहूमध्ये आल्या. तिथं संस्थांनी पूजा करून आज इथं वाजत गाजत मिरवणूक आलेली आहे. तरी संपूर्ण महाराष्ट्राला या मीडियाच्या माध्यमातून आमच्या सर्व पुणे जिल्ह्याच्या वतीने, सर्व संस्थानांच्या वतीने विनंती की 23 जानेवारी ते 31 जानेवारी वारकऱ्याचा कुंभमेळा आहे. तर आपण आपल्या जीवनात सहकुटुंब सहपरिवार या कुंभमेळ्याच्या दर्शनाला या, सकल संतांच्या पादुकाच्या दर्शनाला या आणि ज्ञानदान घेऊन कृतार्थ व्हा अशी सर्वाला विनंती. रामकृष्णारी. इथं 2 सत्रात कीर्तन आहे. सकाळच्या सत्रामध्ये पुणे जिल्ह्यातील कीर्तन आहेत, प्रत्येक तालुक्याला कीर्तन दिलेलं आहे. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील एक अभ्यासकांची कीर्तन आहे, शांतीब्रह्म मारुती बाबांचं कीर्तन आहे. तदनंतर आदरणीय बंडातात्या कराडकर यांचं कीर्तन आहे. तदनंतर चैतन्य महाराज देगलूरकरांची सेवा आहे, जयवंत महाराज बोधले यांची सेवा आहे, नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदासांची सेवा आहे, आदरणीय ज्ञानेश्वर माऊली कदम मोठे माऊली यांची सेवा आहे. तदनंतर अच्युत महाराज दस्तापूरकर यांची सेवा आहे. तदनंतर आपले संजय महाराज पाचपूर यांची सेवा आहे. आणि काल्याच्या दिवशी मात्र 3 लाख भाविकांना काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाची सेवा आहे. या महाप्रसादामध्ये काय काय आहे? काल्याच्या आदल्या दिवशी जवळजवळ 1.5 लाख भाविकांना 5 लाख पुरणपोळी मुळशी तालुक्याच्या वतीने बनवण्यात येणार आहे. आणि काल्याच्या दिवशी मात्र सर्वांना गोड बुंदी प्रसादाने 3-4 लाख भाविकांच्या अन्नप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. रामकृष्ण.